राजकारणी लोक समाजाचा फक्त वापर करून घेतात। मराठा आरक्षणाचा मुद्दा हा असाच सुरू राहील। यातून निर्माण झालेला वाद हा असा सुरू राहणार अशी प्रतिक्रिया घटनातज्ञ उल्हास बापट यांनी दिली आहे। राजकारणी लोक समाजाचा फक्त वापर करून घेतात, मात्र आरक्षण देण्यात ते सुद्धा कमी पडतात। त्यामुळे हा वाद असा सुरू राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी। मुळात मागणी 16% होती मराठा रिझर्वेशनची। मग धनगर रिझर्वेशन 5%, मुसलमान 5%, त्यानंतर आर्थिक मागास वर्ग 10%, असं सगळी तुम्ही बेरीज केली तर ते 80-85% जाईल। तर हे घटनेच्या मूल गाभ्याला सोडू नये किंवा बेसिक स्ट्रक्चरला सोडू नये अशा तऱ्हेचा युक्तिवाद काही घटना तज्ञ करतात। आणि त्यामुळे हा वाद जो आहे हा शेवट सुप्रीम कोर्टाला सोडवावा लागेल। आणि हा घटनेशी संबंधित वाद असल्यामुळे याला कॉन्स्टिट्यूशन बेंच लागतं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्यानं राज्य सरकार आपली बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत होते। अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा काम करत होती। मागच्या महिन्यामध्ये सातत्यानं मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं बैठकाही घेतल्या। या बैठकीतून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारची बाजू नेमकी काय असेल हेही मांडण्याचा प्रयत्न केला गेला होता। योग्य वकील सुद्धा नेमला असल्याची माहिती सरकारनं दिली। मात्र सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती देऊन 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठांकडे हे प्रकरण वर्ग केल्यामुळे सरकार स्तब्ध झाली आहे। आता या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया वेगवेगळ्या येत आहेत। विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक झालाय, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेतेही वेगवेगळी प्रतिक्रिया देऊ लागले। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी पुण्याहून आहेत। पुण्यात या आंदोलनाच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या काही काळामध्ये झाल्या होत्या। सचिन, काय प्रतिक्रिया उमटली या आंदोलनाबद्दल? सरकारच्या विरोधात रोष आहे की आणखी सुधारणा करण्याची काही सोय शिल्लक आहे? काय म्हणतायत ते? मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं होतं की जवळपास 58 मूकमोर्चे मराठा समाजाने काढले होते। त्या संदर्भात त्यांना शैक्षणिक आणि जी सामाजिक आर्थिक या स्थितीवर त्यांना आरक्षण हवं होतं। खरं तर भाजप सरकारच्या काळामध्ये या संदर्भात एक ओबीसी आयोग नेमला। त्या आयोग नेमल्यानंतर ही सर्व मराठा आरक्षणासंदर्भातली स्थिती जी आहे ती समोर आल्यानंतर यामध्ये ती कोर्टामध्ये जाण्याचे कारण असं होतं की मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक आणि जे शैक्षणिक स्थितीवर त्यांना आरक्षण द्यायचं होतं। या संदर्भात काही आक्षेप आले आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते मराठा आरक्षणाचं कोर्टामध्ये गेलं। कोर्टामध्ये गेल्यानंतर याला वेगवेगळ्या पद्धतीने मराठा आरक्षण देत असताना नेत्यांची नेमकी सचिन जाधव काय प्रतिक्रिया आली आहे की सरकारकडनं अजूनही अपेक्षा आहे की 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग केल्यानंतर त्यांचा संताप आणखी दिसून येतोय? नक्कीच संताप तर आहेच। गेले अनेक वर्षापासून मराठा समाज जो आहे तो मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहे। या पद्धतीने जर सरकार खरं तर ही जी आत्ताचं कोर्टामध्ये सरकारने जे काही भूमिका मांडली ती योग्य मांडली नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून सध्या करण्यात येतोय। कारण सरकारला ज्या प्रकारे कोर्टामध्ये हे प्रकरण लढायचं होतं त्या प्रकारे कोर्टाला ते दिलेलं नाहीये। सरकार त्या पद्धतीत कमी पडलं असा आरोप जे आहे तो मराठा समाजाकडून करण्यात येतोय। एकूणच गेले अनेक वर्षापासून हे प्रकरण जे आहे ते कोर्टापर्यंत होत असताना भाजप सरकारच्या काळात ते काही समित्या, उपसमित्या नेमल्या। मराठा समाजाच्या संदर्भात अनेक बैठका घ्यायच्या होत्या, मात्र हे नवीन सरकार आल्यानंतर त्याच्या बैठका झाल्या नाहीत। त्या बैठका व्हायला हव्या होत्या। त्यानंतर कोर्टामध्ये जे वकील द्यायला हवे होते ते वकीलही बदलण्यात आले। एकूण अनेक प्रकरणे जे आहेत ते सरकार कमी पडलं असा आरोप जो आहे तो मराठा समाजाकडून आणि जे आंदोलक जे आहेत ते वेळोवेळी ज्या या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळणं मराठा समाजातनं स्वाभाविक आहे। यानंतर सुद्धा राज्य सरकारची पावलं काय असतील याकडेही लक्ष लागलंय। अर्थात प्रकरण अजून पूर्ण संपलेलं नाहीये, तुर्तास स्थगिती आहे आणि 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे, घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।